नमस्कार. ग्रेट महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांनो, नोकरी आणि शेती यांची अचूक सांगड घालून एक अधिकारी जेव्हा आपल्या मातीशी जोडला जातो तेव्हा काय कमाल घडू शकते हे आज आपण पाहणार आहोत. आजची ही यशोगाथा आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका उच्च शिक्षित कर्तृत्ववान महिलेची. लातूरच्या लांबोटा गावातील मनीषाताई गंपले. आज त्या मुंबईत जीएसटी विभागात डेप्युटी कमिशनर या अतिशय उच्च पदावर कार्यरत आहेत. पण शहरात उच्च पदाची नोकरी सांभाळत असतानाही जनावरांविना शेती आणि दुधाविना घर पोरकं असतं या विचारातून त्यांनी आपल्या मूळ गावी अत्याधुनिक दुग्ध व्यवसायाचा पाया रचला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय नुसता छंद म्हणून नाही तर होलिस्टिक फार्मिंगच्या म्हणजेच परिपूर्ण नियोजनाच्या जोरावर केला आहे. तुम्हा आम्हाला माहित असलेले विश्वसनीय नाव म्हणजे प्रमोद बर्गे डेअरी फार्म यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्या गोठ्यात मुरा जातीच्या दर्जेदार म्हशी असून केवळ दुधाच्या विक्रीतून महिन्याला तब्बल 1.25 ते 2.25 लाखांपर्यंतचे निव्वळ उत्पन्न त्यांच्या आईच्या बँक खात्यात जमा होते. बऱ्याचदा शेतकऱ्यांचा असा समज असतो की दूध व्यवसाय परवडत नाही. मनीषाताईंच्या मते स्वतःचा चारा आणि योग्य वितरण व्यवस्था असेल तर हा व्यवसाय कधीही तोट्यात जात नाही. हरियाणामधून कशा पद्धतीने म्हशींची निवड करायची ते सर्व अविनाश बर्गे यांनी पूर्ण दाखवून दिले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हशी सुद्धा योग्य निवडल्या. योग्य चारा व्यवस्थापन कसं करायचं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. पण हा गोठा उभा करताना हरियाणामधून म्हशींची अचूक निवड, गोठ्याचे योग्य स्ट्रक्चर आणि विश्वासू लेबरची सोय या सगळ्यासाठी त्यांना प्रमोद बर्गे डेअरी फार्मचे अविनाश बर्गे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग्य नियोजन आणि तज्ञांची साथ असेल तर दूध व्यवसायातून लाखोंची कमाई कशी होते. तर मित्रांनो, खेड्याकडे चला आणि शेतीला व्यवसायाची जोड द्या. हा संदेश देणारी ही मुलाखत तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहूया फक्त ग्रेट महाराष्ट्रवर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, मी लातूरमध्ये निलंगा जवळपासून एक 6 किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्यापासून मी ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर दुग्ध व्यवसायाचे व्हिडिओ बनवतोय. पहिलं कसं होतं की जुना व्यवसाय होता त्यावेळेस लोक जोडधंदा म्हणून बघायचे, पण आता मेन बिझनेस म्हणून बघतायत. तर आपण या फार्मवर आलोय. तर प्रमोद बर्गे डेअरी फार्म मार्फत आपण इथं आलेलो आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या की हा व्यवसाय कसा चालू आहे ते. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलवर सर्वप्रथम स्वागत. एकदा तुमचा पत्ता आणि एकदा ओळख सांगा. नमस्कार, मी मनीषा रामराव गंपले. तसं मी पेशाने सध्या डेप्युटी कमिशनर जीएसटी माझगावला कार्यरत आहे. आणि पण माझं मूळ गाव आहे ते लांबोटा, निलंगा तालुका, लातूर जिल्ह्यामध्ये. निलंग्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. मागच्या 10 वर्षापासून मी शेती ह्या व्यवसायामध्ये पूर्ण वेळ बघते. वडील गेल्यानंतर शेतीची धुरा बऱ्यापैकी आईनी 5-6 वर्ष सांभाळली, त्याच्यानंतर मी सांभाळते. ओके. आता ह्या शेतीमध्ये तुम्ही फार्म हा कधी चालू केला मग? हा फार्म चालू करून आता जस्ट म्हणजे एक 3-4 महिने झाले. त्याच्यापूर्वी 6-1 महिन्यापासून नियोजन चालू होतं, पण डोक्यातलं नियोजन 2 वर्षापासूनच होतं की आपल्याला असं करायचंय. पण बाकी ज्या गोष्टी काही घडामोडीचं सतत चालू होत्या शेतातली, किंवा वेगवेगळे प्रयोग करते मी शेतात बरेचसे. तर त्यापैकी ह्याला मग थोडंसं पुढे आल्यानंतर मी प्राधान्य दिलं, बाकी सगळ्या गोष्टी सेट झाल्यानंतर. ओके. हा, तुम्ही उच्च शिक्षण घेऊनही पण शेतीची नाळ सोडलेली नाहीये आणि तरुण महिला तुम्ही आहात. तर काय सांगाल की ह्याकडे तुम्ही कसं बघता? ह्याच्याकडे उलट माझं असं म्हणणं आहे की उच्च शिक्षित लोक जर शेतीकडे आले तर शेती अजून उत्तम पद्धतीने करता येऊ शकते. कारण लोक आपल्याकडे शेतीबद्दल प्रचंड निगेटिव्हिटी पसरवली जाते समाजात. आई वडील अशा पद्धतीनं दम देतात मुलांना की तू 10वी पास नाही झाला किंवा 10वीला चांगले मार्क नाही पडले तर तुला शेती गुरंढोरं करायला लागतील. म्हणजे शेती गुरंढोरं करणं हे अपमानजनक आहे. अशा पद्धतीचं नरेशन सेट करून उच्च शिक्षित पोरं नोकरीला बांधली गेली आणि जी बुद्धीनं किंवा ज्यांच्यामध्ये थोडं पोटेन्शियल कमी आहे अशी मुलं शेतीकडे आली. त्याच्यामुळे शेतीचा ऱ्हास हा अधिकच होत गेला. ऍक्च्युली तसं नाही. शेतीमध्ये ज्ञानी, चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट करणारे, जगाचं चांगलं एक्सपोजर असणारी लोक आली पाहिजेत असं माझं मत आहे. ओके. आता तुम्ही शेतीसोबत हा जोडधंदा चालू केलेला आहे आणि आता तो मेन बिझनेसमध्ये तुम्ही कन्वर्ट करणार आहात. तर प्रमोद बर्गे डेअरी फार्म जे आहे त्यांचा तुमचा संपर्क कसा झाला आणि त्यांच्या मार्फत तुम्ही किती म्हशी आणल्या?
प्रमोद बर्गे डेअरी फार्म तर मला युट्यूबवरूनच, कारण मी तुम्हाला आता म्हटल्यासारखं 2 वर्षापासून डोक्यात होतं. मी बराच वेळ मिळाला की कधी युट्यूब बघायची, वेगवेगळे चॅनल्स बघायचे, आणि मी बरेच चॅनल्स बघितले. त्यातले मी दोघं तिघं सॉर्ट आउट केले की मला त्यातलं हे चांगले वाटतात, आणि त्यापैकी मग मी ह्यांचं अविनाश बर्गेंचं सजेस्ट केलं. त्याचं कारण मला असं वाटलं की माणूस बोलण्यातच डिसेंट आहे, अदरवाईज बाकी म्हणजे एक्झॅगरेटेड बऱ्याचशा गोष्टी वाटल्या मला. बाकी लोकांचं जेव्हा म्हशींचं किंवा जनावरांचं गोठ्याचं जे सांगत होते, तर बोलण्याची आदब किंवा बोलण्यामध्ये एक सोफिस्टिकेशन लागतं किंवा प्रोफेशनलिझम जो लागतो तो मला दुसरीकडे कमी वाटला. मग मी इथं थोडंसं सोफिस्टिकेटेड आणि व्यवस्थित कमर्शियल अँगलनी आपल्याला माहिती मिळेल असा मला विश्वास वाटल्यामुळे मी त्यांना कॉल केला. आणि तो कॉल केल्यानंतर मला वाटतं पहिल्या कॉलमध्येच मी कन्फर्म झाले होते की आपल्याला घ्यायचं यांच्याकडनं. दुसऱ्या कॉलमध्ये 100% कन्फर्मेशन झालं, आणि हार्डली 3 कॉलमध्ये आम्ही फायनल केलं की आपल्याला पुढे जायचंय. ओके, एवढा विश्वास तुम्ही कसं काय ठेवला मग? बरेच लोक कमेंट करतात. एवढा विश्वास कसा काय ठेवला? एक तर त्यांचे मी बरेचसे व्हिडिओ बघितले, लोकांची मुलाखती बघितल्या, आणि त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यातला जो विश्वास देण्याची पद्धत आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला आता इतक्या वर्षाच्या लोकांमध्ये राहून सर्व्हिस करते, तर लोकांच्या बोलण्यावरून मला थोडासा अंदाज येतो की ह्या माणसावरती किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा. त्याच्यावरून मला कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, आपण पुढे जाऊ शकतो. ओके, तर त्यांच्याकडून तुम्ही काय काय घेतली मदत, आणि फार्म चालू करताना पूर्वतयारी काय केली होती? फार्म करायचं हे माझं गोठ्याचं अगोदरच, म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करण्याच्या अगोदर माझं गोठ्याचं नियोजन चालूच होतं. गोठ्याचं नियोजन चालू असताना आता इथं माझी शेती आहे, बऱ्यापैकी 27 एकर शेती आहे. 5 एकर ऊस होता, मका होती, नियोजन चालू होतं. पण म्हशी कुठून घ्यायच्या आणि कोणत्या घ्यायच्या ह्याच्यावरती बराचसा अभ्यास करत होते. जाफराबादी काही आणि हे काही असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. पण माझा स्वतःचा अभ्यास जॉग्रफीमध्ये प्रिपरेशन करत असताना आम्ही बऱ्याचदा हे वाचलेलं, मुरा म्हशी, जाफराबादी, आणि मग त्यात मी कम्पेअर करून मुराकडे माझा कल गेला. मुराकडे कल गेल्यानंतर मी यांना कॉल केला. मुराकडे कल जाण्याचं कारण असं होतं की हिसारचं टेम्परेचर, म्हणजे हरियाणाचं टेम्परेचर एक्स्ट्रीम कोल्ड आणि एक्स्ट्रीम हॉट असं 2 ह्याच्यामध्ये आहे. तर तसं बघितलं तर मराठवाडा बऱ्यापैकी ड्राय आहे, आणि बरंचसं तापमान हे जास्त असतं, खूप जास्त पण नसतं त्याच्या तुलनेत. जर ह्या म्हशी तिथं सर्व्हाइव्ह होऊ शकतात तर आपल्याकडे सर्व्हाइव्ह होतील, हा विश्वास आला, आणि तो सार्थ ठरला. 1 महिना सेट व्हायला म्हशींना लागला, आता व्यवस्थित आहे. ओके, तर टोटल आता किती म्हशी पासून सुरुवात करताय तुम्ही? मी 12 म्हशी आहेत, आणि माझ्याकडे पंढरपुरी 4 म्हशी आहेत. अशा माझ्याकडे 16 म्हशी आहेत सध्या, आणि काही गायी आहेत. आणि हा स्टेप बाय स्टेप माझे म्हणजे प्लॅनिंग आहे की 100 म्हशीपर्यंत 2-3 वर्षापर्यंत न्यायचं. ओके, आता यांच्याकडून ज्या म्हशी घेतल्या त्या दूध देतात काही आल्यानंतर? हो हो हो. म्हणजे कशात, आणि त्याचं किती लिटर निघतं, आणि दुधाचं मार्केटिंग कसं करताय तुम्ही आता? ऍक्च्युली माझा असा विषय आहे की मी नोकरीला असल्यामुळं मला थोडंसं लिमिटेशन्स वेळेची मर्यादा येतात. मी गोठ्यात चालू ह्याच्यासाठी केलाय की आपण वितरण व्यवस्था उभी करायची, पण त्याला मला थोडासा अजून कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे. आता सध्या मी डेअरीला टाकते आहे. डेअरीमध्ये मला बरेच 19-20 अनुभव आलेले आहेत, आणि तफावत पण बरीचशी आहे रेटमध्ये. लातूरला तुम्ही मार्केट बघितलं तर लातूरला 80च्या पुढे लातूरला दर आहे, किंवा कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी बघा, किंवा सोलापूर जरी आपण म्हटलं, हे जवळचे जे माझे आहेत. तर माझ्या डोक्यात आहे किंवा हे एरिया फोकस करून थोडंसं अजून म्हशींची संख्या वाढल्यानंतर आपल्याला वितरण व्यवस्था स्वतःच्या पद्धतीनं करता येईल. स्वतःचं दुधाचं मार्केट करून तुम्ही स्वतःचं दूध स्वतः विकणार आहात. आता सध्या जिथं विकता तिथं काय दर भेटतोय? आता सध्या साधारण 60 पर्यंत भेटतोय. ओके, चारा पाण्याचं नियोजन कसं आहे, आणि कसं, म्हणजे त्या वर्कर वगैरे ठेवलाय का तुम्ही? वर्कर यांनीच, अविनाश दादांनीच वर्कर दिलेला आहे. बनारस वरून भैया दिलेला आहे. एकदम अनुभवी आहे, सुस्वभावी आहे, डेडिकेटेड आहे. ते गोठ्यातलं अख्खं नियोजन ते स्वतः बघतात. गोठ्याच्या बाहेरचं जे आहे तर आमचा जो दुसरा गडी आहे तो चारा आणून देणं करणं बाकी सगळं तो बघतो. ओके, म्हणजे ह्यांच्यापासून तुम्हाला लेबर पण भेटले? हो हो. ओके, आता जो तुम्ही हिशोब केलेला असेल हा व्यवसायामध्ये परवडतं का ना, तर तुम्ही कसा हिशोब धरला आहे? हा व्यवसाय कसा परवडतो? हा व्यवसाय तसं
फक्त व्यवसाय म्हणून एवढ्याच पुरतं जर बघितलं तर किमान 40% आपल्याला उत्पन्न मिळतं. पण मी आजही मी सांगते, शेती ही मी अशी इंडिपेंडेंट तुकड्यामध्ये बघत नाही, हिला होलिस्टिक अँगल न घेते. कारण मी जेव्हा शेती सुरुवात केली, साधारण आता 10-11 वर्षापूर्वी मी शेतीला सुरुवात केली, तर हे आपण जिथं उभा आहोत किंवा बसलेलो आहोत किंवा मागचं हे अगदी बाभळीच्या झाडांचं, बोरीच्या झाडांचं, काटाकुट्याचं रान होतं हे. मग हे रान डेव्हलप करून, जे सगळं तोडून डेव्हलप करून, त्याच्यानंतर इथं मी सीताफळाची पहिली बाग लावली. मग त्याच्यात आंतरपीक म्हणून मी शेवगा घेतला. शेवग्यात सीताफळाचा खर्च शेवग्यातनं काढला. नंतर आंबा घेतला. मग ही मोठी पिकं, मोठी लॉंग टर्मची पिकं आहेत. त्याच्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यात शेती आपल्याला एवढ्यात नाही परवडणार. मग काय करायचं? मग ऊस 5 एकर होता. त्याच्यानंतर मग ह्याच्यातून पण म्हणजे माझा कल असा होता की नोकरी करणाऱ्या माणसाला महिन्याला पगार मिळतो, शेतकऱ्याला 6 महिने वर्षभर पगार पैसे नाहीत मिळत. तर हे जे सिस्टीम आहे ती कुठेतरी ब्रेक करायला लागेल. मग ब्रेक करायची तर मग क्रॉपिंग पॅटर्न बदलायला लागेल. मग मी 5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने आणि डेली बेसिस अशा पद्धतीचं नियोजन केलं. मल्टी. हा. मग जेव्हा डेली नीड्स आहेत, डेली तुमच्या गरजा आहेत, त्या भागवण्यासाठी असं जर म्हटलं तर मग माझा गोठा हा माझे प्राधान्य राहिला, म्हणजे पहिल्यांदा. हो. आणि बाकी तरकारी म्हणा किंवा ऊस म्हणा, हे आपलं त्यांचं सगळे आपापली कामं तिथं भागत राहतात, चालत राहतात. पण आजच्या तारखेला जर मी म्हटलं एवढ्या सगळ्या ह्याच्यानंतर साधारण 1.5-2 लाख रुपये आपल्याला ह्याच्यातनं महिन्याला बाजूला पडतात. पण हा जो खर्च आहे तो मी तरकारी किंवा इतर गोष्टीतनं भागवते, इथला जो खर्च आहे. पण नेट नफा जर म्हणायचं असेल तर एक 40-45% पडतो. ओके. आता यांच्याकडून ज्या म्हशी आणल्या किंवा तुम्हाला मार्गदर्शन भेटलं ते योग्य भेटलं का? हो. आणि ते कोण नवीन घेणार असेल त्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझा तर अगदी मी म्हणेन माझा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिलेला आहे. एकतर हरियाणाबद्दल खूप निगेटिव्ह आपल्या डोक्यात असतं. बिईंग अ वुमन, म्हणजे एक मुली म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणी गेलो होतो हिसारला. मग बाबा आमच्या डोक्यात असं आलं होतं की आपण नाही का तो कुठला एक मूवी मध्ये आलेला अनुष्का शर्माचा कुठला तरी ते नॅशनल हायवे काहीतरी होता, हा, तो काहीतरी एकदमच हिंसक होता हरियाणवी लोकांबद्दल. तर ती एक भीती अशी डोक्यात मनात होती किंवा हरियाणी लोक असे आहेत वगैरे. पण ह्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आम्ही पूर्णपणे गेलो आणि तसंही तिथं आम्हाला तसं काही वाटलं नाही. एखाद दुसरा इन्सिडेन्सेस आपण एखाद्या स्टेटला बदनाम करतो, आपल्या महाराष्ट्रात पण असे एखाद दुसरे इन्सिडेंट्स घडतात. त्याचा अर्थ असा नाही की अख्खं स्टेट बदनाम करावं. पण तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांचे खूप चांगले अनुभव आले आणि हा अविनाश दादा इथून असल्यामुळे आम्हाला तोही विश्वास होता. ओके. म्हणजे मेन हेतू तुमचा जो म्हशी घेण्याचा होता तो चांगल्या तुम्हाला तिथं भेटल्या. येस. ओके. आता ह्यांना चारा हा विकतचा आहे की आता ते पण लावलेला होता का, कसं? नाही, आपलं घरचं आहे. ऊस जो 5 एकर होता, 3 एकर मी कारखान्याला टाकला, 2 एकर मी जनावरांसाठीच ऊस ठेवला. चाऱ्यामध्ये काय काय देता तुम्ही? आता आपल्याकडे मका आहे, मका चुनी आहे, हरभरा चुनी आहे, ऊस आहे आणि मकाची कुट्टी आहे, कडबा कुट्टी आहे. तर मुंबईपासून हे जे तुमचं गाव आहे ते खूप दूर आहे, तर कसं मॅनेज करता? आणि एखाद्या जे कोण महिला असतील त्यांना पण त्यांच्या गावाकडे असं करायचं असेल तर त्यांना काय तुमचा सल्ला असेल? मला माझ्या मैत्रिणी किंवा माझे घरातले बाकी सगळेजण म्हणतात, हिची 7 वाजले की हिची चौकी सुरू झाली. पहिला फोन यांचा, आज असं झालं, तसं झालं, काल तसं झालं, आपल्याला हे करायचंय, ते करायचंय वगैरे वगैरे. 9 वाजेपर्यंत माझं 7 ते 9 2 तास माझं पूर्ण इकडचं नियोजन असतं. 9 वाजले की पटकन आवरणे, 10 वाजेपर्यंत ऑफिसला जाणे आणि 10 वाजल्यानंतर मग ऑफिसच्या ह्याच्यामध्ये. मग अगदी एखादं काही काम असेल तर मग नंतर काही दिवसभर इकडनं काही येत नाही. महिन्यातनं 1 चक्कर होते, मागचं काय असेल बघते, पुढच्या महिनाभराचं प्लॅनिंग देते आणि मग जाते. ओके. म्हणजे ह्यांना तुम्ही इथं ठेवलेलं आहे? हो, इथेच शेजारीच आहेत आमचे. ओके. तिथं म्हशी घेताना कसा अनुभव आला आणि कशा कशा खरेदी केल्या? मग म्हशी घेताना आम्ही माझ्या दोघी मैत्रिणी, मी आणि आणि यांचा मुलगा, असं आम्ही 5 जण गेलो होतो. तिथं गेल्यानंतर आम्ही अविनाशनी तिथं जिथं राहण्याची सोय केली होती, त्यांच्या परिचित जे होते त्यांच्या घरी, तिथले शेतकरी त्यांच्या घरीच राहिलो होतो. अगदी सुसंस्कृत सुस्वभावी कुटुंब होतं. त्यांच्याकडे राहणं, खाणं, पिणं सगळं तिथंच होतं. तिथून आम्ही जवळजवळ 100 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये फिरलो. 25 एक गोटे फिरून मग आम्ही म्हशी सिलेक्ट केल्या. म्हणजे तुम्ही सगळ्या भागात फिरून स्वतः फिरला तुम्ही? ओके. मग तिथे फिरून व्यवस्थित दाखवत होते का? हो. दूध वगैरे तपासून घेतो? हो. ज्या दिवशी आम्ही आज गेलं, समजा आज एखाद्या 5 गोठे गेले,
तिथल्या समजा 5 गोठ्यात आम्ही एक 5 म्हशी सिलेक्ट केल्या असं आम्हाला आवडल्या. तर त्या 5ही म्हशी परत सकाळपासून दुपारपर्यंत ते म्हशी सिलेक्ट करायच्या. दुपारनंतर जेवण करून परत त्यांच्या धाराच्या वेळेसाठी सगळ्यांच्या धारा बघायच्या. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर 12 तासांनी सकाळी पहाटे म्हणजे पहाटे परत मग त्यांच्याकडे धारा बघायला जायच्या. अशा पद्धतीचं शेड्यूल होतं आणि असं करून मग आम्ही म्हशी सिलेक्ट केल्या. ओके. आता ह्यांच्याकडून तुम्ही म्हशी आता 3 महिने झाला आणल्यात तिथं, तर मग त्यामध्ये ह्यांचा काय मदत लागली का? हो, नेहमीच लागते. म्हणजे एक तर म्हणजे जरी आवड असणं आणि त्यातला अनुभव असणं ह्याच्यात फरक आहे. म्हणजे गोठा हे माझी आवड आहे, पण अनुभव त्यातला मला नाहीये. तर मला कुठल्याही अडचणी आली तर मग मी त्यांना म्हणजे यांचा हनुमंत भाऊंचा जेव्हा फोन येतो की ताई असं झालं, मी म्हणते मला फोन करू नका, एकदा अविनाश भाऊंना फोन करून विचारा, कारण मलाही त्याच्यातलं काही माहिती नाहीये. तर ते पण ते त्यांची मदत होते त्याच्यामध्ये. आणि प्लस मग डॉक्टर्स वगैरे आमचे व्हिजिटला येतात. म्हणजे 2-3 काय किमतीने तुम्हाला इथं म्हशी पडल्या मग? अवरेज 1.60 पर्यंत पकडून चला, काही कमी काही जास्त असं म्हटलं तर अवरेज 1.60 पर्यंत. ओके. तर तुमच्या भागात हा गोठा तुमचाच आहे का अजून आसपास आहेत मोरा म्हशी सांभाळणारे? माझ्या माहितीत माझा आहे, ह्याच्या पलीकडे मी अजून बघितला नाही. इथं एकाचं आहे, जाफराबादी आहेत असं मी ऐकलंय, बाकी तर नाहीये कोणाचं असं. गाईचं बरंचसं आहे इथं, म्हशींचं जरा कमी आहे. ओके. आता ह्या गोट्याची जी सुरुवात तुम्ही केलेली आहे, तुम्ही आता पुढचं काय विजन आहे तुमचं? पुढचं आता मी सुरुवात केली 10-11 म्हशींपासनं. म्हणजे सुरुवात तर मी असं ठरवलं होतं की 5 म्हशींपासून वगैरे करूया, कारण मला तो कॉन्फिडन्स म्हणजे येत नव्हता. पण अविनाश दादांनी मला तो कॉन्फिडन्स दिला की नाही मॅडम, 10 म्हशीचं युनिट करा आणि तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्लॅन करता येईल. कारण 4-5 म्हशींसाठी मग सगळं हे उभं करणं, तो खर्च वगैरे तो झेपत नाही. मग आपणच मग मागे येतो आणि आपल्याला असं वाटतं की खर्च खूप चालला आणि इन्कम कमी आहे. तर तसं काही न होण्यासाठी उत्तम आहे किमान 10 म्हशीचा युनिट करा आणि त्या पद्धतीनं मग पुढचं नियोजन करता येईल. मग माझ्या डोक्यात आहे की बाबा किमान नव्हे, कमाल म्हणूया आपण, 100 म्हशीपर्यंत 1-2-3 वर्षापर्यंत हे नियोजन न्यायचं आहे आणि स्वतंत्र वितरण व्यवस्था पण उभी करायची. तुम्ही तिकडे यांच्या सोबत म्हशी आणायला गेला होता, इथं कसं मॅनेजमेंट करता नक्की? इथं आणल्यावर काय म्हणजे 2-3 जण आहो, मुलगा एक आहे, पुन्हा गडी एक आहे, पुन्हा वैरण घरची आहे, पाणी चांगलंच आहे. आणि हौस म्हणजे पहिल्यापासून 1-2 जनावर आणणं, इकणं करणं मलाही माहिती बरीच होती. तिथे गेल्यानंतर कशी खरेदी केली मग? ह्यांनी होते सोबत, ह्यांनी सोबत होते. मलाही म्हैस कोणची घेऊ, कोणची ज्या दूध देत अनुभव मला होता तिथे. पण आता हे कोणी का जरा येणं, ही चांगली आहे का ती चांगली आहे असं राहील शकतो. ओके. मॅडमने सांगितलं की तुम्ही त्यांना कॉल करता ज्यावेळेस काही अडचणी तर ते उचलतात का? उचलतात. ओके. काय मार्गदर्शन करतात मग? इथं आपलं काही चुकलं असलं, काही झालं, कोणची म्हैस दूध देणार गेली, एका म्हशीला कसाचा आजार आला, असा झालं तसं झालं, ह्यांनी म्हणते दवाखाना करा, डॉक्टरला बोवा. बरं, मार्गदर्शन करतात. बरोबर. ओके. शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मग ह्या व्यवसायाविषयी? शेतकऱ्याला म्हणता 1-2 म्हशी घ्या, त्याच्यातून तुम्ही फायदा नाका मिळा, पण तुमचं घर तर भागल. म्हणजे आपल्या आता तुम्ही गोट्यात पंढरपुरी म्हशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन म्हशी पण आहेत आणि तिकडल्या मोरा म्हशी, तर काय डिफरन्स जाणवला तुम्हाला? कशाबद्दल? दुधाबद्दल म्हणतो. त्या म्हशीवात आणि ह्या म्हशीवात फरक आहे दुधाचा. आपल्या ज्वार म्हशीला दिली तर 3-1 लिटर दूध देते, ती 7-8 देतात. म्हणजे दुधाचा डिफरन्स आहे. ओके. आता चारा वगैरे तुम्ही चारा तर त्याला तसंच लागणार आहे, ह्यांना बी तेवढा लागणार आहे. टायमिंग कसं असतं कामकाज इथलं, कसं चालतं? टायमिंग आम्ही काही करत नाही, ते टायमिंग बिहारी करतात इथलं, बाहेरली वैरण आणणं करणं पुरवणं आमच्याकडे. ओके. अविनाश सर, तर ह्यांची तुमची कशी ओळख झाली? मॅडमांनी यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघून आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला, यूट्यूब मार्फतच कॉन्टॅक्ट झालेला. ओके. तर आता यांचा जो लॉट आलेला आहे तो कसा आला आणि त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा. लोड हा मॅडम 2 जानेवारीला हरियाणात आलेले. 3 दिवसात आमच्या 10 म्हशी झालेल्या, 10-12 म्हशी झालेल्या. मग ह्यांच्या गोट्यात 11 तारखेच्या आसपास आला. मग जरासं नवीन असल्यामुळं काय इथं आसपास आता गावठी म्हशी म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन म्हशी आणि हरियाणाचे जरासं डिफरन्स होतो, त्यामुळे जरासं अपडाऊन झालं. पण एक 15 ते 20 दिवसात म्हशी प्रॉपर सगळ्या सेट झाल्या. आज 3 महिने झाले गोट्यात. म्हणजे आता कितवा गोटा असेल तुमचा?
आता तुम्ही बरेचसे तुम्ही पण व्हिडिओ कव्हर केलेला आहे, 100पेक्षा जास्ती झाले असतील. जे आता कोण नवीन येणार आहे त्यांना काय तुमचा सल्ला आहे आणि काय प्रोसेस आहे? आता जे आधीपासून जे चालत आलंय तेच आपण हे करणार, सांगणार. जर ज्याला गोठा करायचा आहे त्याने आपल्या गोट्यावरती या, विजिट करा. जी काय माहिती आहे ती फोनवरती न विचारता फेस टू फेस भेटून बोललेलं कधी पण चांगलं. बरोबर. मॅडम, शेवटचा काय सल्ला द्या, काय संदेश असेल? माझा सगळ्यांसाठीच संदेश आहे. एक दोन व्यक्तींना असेल, असा 2 गटांना असेल. एक शेतकरी जो मध्यमवयीन किंवा एक विशिष्ट वयाचा टप्पा पुढे गेलेला आहे, त्यांना मी आवर्जून सल्ला देईल की जरी तुमच्याकडं 1 एकर 2 एकर जरी क्षेत्र असेल तर त्या शेतीवरती डिपेंड राहून पूर्णपणे शेतीला निगेटिव्ह न करता शेतीबद्दल होलिस्टिक अप्रोच ठेवा. 2 एकर शेती जरी असेल तरी किमान 2 म्हशी प्रत्येकाने पाळा. कारण आमचं शिक्षण जे मी मग म्हणते, आमचा शिक्षणाचा खर्च, आमचं उत्पन्न, वडील शेतकरीच होते, आई वडील शेती, 6 महिन्याला वर्षाला उत्पन्न येणार, पण आमच्या डेली गरजा ह्या दुधातूनच आईने भागवलेल्या आहेत. आणि जर अशा पद्धतीची सांगड घालत गेली प्रत्येक शेतकरी कुटुंब तर त्याचा विकास नक्कीच होईल. आणि दुसरा सल्ला आहे तरुणांना, आपण सुरुवातीलाच म्हटलं की शेतीबद्दल निगेटिव्हिटी खूप पसरवली जाते की बाबा पनिशमेंट म्हणून शेती, की म्हणजे तुम्ही आयुष्यात सगळं करून फेल झाला मग आता शेती, हे समाज पण निगेटिव्ह नरेशन सेट करतो. हे असं न करता हुशार, चांगल्या मेहनती आणि शिक्षित लोकांनी शेतीकडे आलं पाहिजे. शेती चांगल्या पद्धतीने उत्तम रीतीनं करता येते एक. आणि दुसरं, जी मुलं कमी शिकली आहेत ती ह्या शेतीच्या निगेटिव्ह नरेशनमुळं जवळच्या MIDC मध्ये 10,000 नोकरी करतात आणि अगदी छोट्याशा 10x5च्या घरामध्ये खुराड्यासारखं आयुष्य जगतात. त्यापेक्षा तुम्ही गावात राहून तुमची 2 एकर जरी शेती असेल, 4 एकर जरी शेती असेल आणि 2 जनावरं जरी तुमच्या सोबतीला असतील तर तुम्ही अतिशय आनंदी, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यानं कुटुंब पुढे नेऊ शकता. हाच माझा दोन्ही वर्गाला सल्ला असेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.